राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपला कापूस जवळपास 100 दिवसाच्या आसपास झालेला आहे। यापुढे आता कसं नियोजन करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस पिकामध्ये एक समस्या जाणवत आहे। कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ होताना आपल्याला दिसत आहेत। पातेगळ होण्याची अनेक कारण असू शकतात, जसं नैसर्गिक पातेगळ होणे, वातावरणामध्ये अचानक बदल होणे, कापूस पिकामध्ये जास्त दाटी होणे, अन्नद्रव्याची कमतरता आपल्या कापूस पिकामध्ये जाणवणे, याबरोबरच आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळीचा प्रादुर्भाव दिसून येणे, या सर्व कारणांमुळे पातेगळ होत असते। शेतकरी मित्रांनो, ही पातेगळ थांबवण्यासाठी आपल्याला प्लॅनोफिक्स आणि बोरॉनची फवारणी करून घ्यायची आहे। जरी आपल्या कापूस पिकामध्ये सध्याच पातेगळ होत नसेल तरीही ती भविष्यात होऊ शकते, त्यामुळे खबरदारी म्हणून आपण आधीची फवारणी करून घ्यायची आहे। यामध्ये आपण प्लॅनोफिक्स 4 ते 5 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी, तसंच बोरॉन 25 ग्रॅम इतकं प्रमाण आपण वापरू शकता। या फवारणीसाठी आपल्याला 150 ते 200 लिटर पर्यंत पाणी 1 एकरमध्ये वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, 100 दिवसाच्या समोर आपल्या कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणात बोंडअळी, पातेअळी, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो। याबरोबरच मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांचाही प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, या सर्वांचं कंट्रोल आपल्याला या फवारणीमधून करायचं आहे। त्यासाठी आपण पातेअळी, बोंडात न गेलेली बोंडअळी आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपण प्रोक्लेम वापरणार आहोत। यामध्ये आपल्याला इमॅमॅक्टिन बेंझोएट हा घटक बघायला मिळतो। याचं प्रमाण आपल्याला 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, म्हणजे 1 एकरमध्ये आपण 80 ग्रॅम प्रमाण घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, सध्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावही आपल्याला कापूस पिकामध्ये जास्त जाणवत आहे। जिथे आपल्याला जास्त प्रादुर्भाव जाणवत आहे तिथे आपल्याला पोलो हे कीटकनाशक वापरायचं आहे। याचं प्रमाण आपल्याला 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण घेऊ शकता। जर आपल्या कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीचं प्रमाण कमी असेल तर आपण एकदम स्वस्तातलं टाटा माणिक हे कीटकनाशक वापरू शकता। यामध्ये आपल्याला ॲसिटामाप्राइड 20% हा घटक बघायला मिळतो। याचं प्रमाण आपल्याला 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, म्हणजे 1 एकरमध्ये आपण 80 ग्रॅमपर्यंत हे कीटकनाशक वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या माशीचं प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपण पोलो हे कीटकनाशक 15 दिवसांनी पुन्हा एकदा फवारणीमध्ये रिपीट करायचं आहे, म्हणजे पांढऱ्या माशीचा पूर्ण नायनाट होईल। या फवारणीमध्ये आपल्याला प्रोपिकोनोझोल हे कंटेंट असलेले कोणत्याही चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक आपण वापरू शकता। या फवारणीमध्ये आपण टिल्ट हे बुरशीनाशक वापरणार आहोत। याचं प्रमाण आपल्याला 15 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, म्हणजेच 1 एकरमध्ये आपण 150 मिली वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, जास्त झालेल्या पावसामुळे कापूस पिवळा पडला आहे, तर यासाठी आपल्याला कापूस पिकामध्ये वापसा झाल्यानंतर 10-26-26 ची 50 किलोची एक बॅग, यासोबत युरिया 25 किलो आणि 5 किलो मॅग्नेशियम असं खत टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, आणखीनही काही समस्या असल्यास आपण कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद।